Hello students, today we will discuss Huygens principle. Now in order to understand how light energy travels in the form of wavefront along the direction of ray of light and to find out the position of new wavefront at any instant, Huygens principle is used. This Huygens principle is actually expressed in the form of three statements. Okay, now let us discuss the three statements of Huygens principle. First, every point on the surface of wavefront acts as a secondary source of light and starts emitting secondary wavelets. Second statement, these secondary wavelets are only effective in forward direction and they have same frequency, wavelength and speed as that of primary wave. Now the third statement, a tangent drawn to these secondary wavelets at any instant gives the position of new wavefront at that instant. Okay, using these three statements of Huygens principle, we understand how light energy propagates through a medium in the form of wavefront. Okay, now याला आपण समजून घेता येईल प्रॉपरली. अकॉर्डिंग टू Huygens प्रिन्सिपल, सपोज आपण कन्सिडर करत आहे एक लाईटचा पॉईंट सोर्स आहे. आपल्याला माहित आहे अशा लाईटच्या पॉईंट सोर्स पासून फायनाईट डिस्टन्स पर्यंत ज्या वेव्हफ्रंट तयार होतात त्या वेव्हफ्रंटचा शेप हा स्पेरिकल असतो आणि त्यांना आपण काय म्हणतो, स्पेरिकल वेव्हफ्रंट. आता सपोज एस या सोर्स पासून तयार होणाऱ्या कुठल्याही एका वेव्हफ्रंटची आपल्याला पोझिशन माहित आहे, स्पेरिकल वेव्हफ्रंटची आपल्याला पोझिशन माहित आहे. त्याच्या बियॉन्ड स्मॉल टी टाइम नंतर तयार होणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची जर आपल्याला पोझिशन फाइंड आउट करायची असेल तर ती आपण फाइंड आउट करू शकतो युजिंग Huygens प्रिन्सिपल. याच Huygens प्रिन्सिपलचं डायरेक्ट ॲप्लिकेशन आपल्याला बघता येईल नाव टू फाइंड आउट हाऊ स्पेरिकल वेव्हफ्रंट प्रोड्युसेस बियॉन्ड अ स्पेरिकल वेव्हफ्रंट विथ constantly increasing radius. Okay. Now, याच Huygens प्रिन्सिपलचं आपल्याला बघता येईल ॲप्लिकेशन. To determine the formation of plane wavefront. Okay. सपोज आपण कन्सिडर करत आहे एक लाईटचा सोर्स आहे विच इज ॲट इन्फानाइट डिस्टन्स आणि आपल्याला माहित आहे की त्या लाईटच्या सोर्सपासून बाहेर पडणारा लाईट इन्फानाइट डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर त्याची जी वेव्हफ्रंट फॉर्म होत आहे त्या वेव्हफ्रंटला आपण ॲक्च्युली काय म्हणतो, प्लेन वेव्हफ्रंट. सपोज अशाच एका प्लेन वेव्हफ्रंटची पोझिशन आपल्याला माहित आहे जी आपण सपोज कन्सिडर करत आहे ही आहे. ओके, आपल्याला माहित आहे ही एक प्लेन वेव्हफ्रंट आपण अज्युम करत आहे ज्याची पोझिशन आपल्याला माहित आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं या वेव्हफ्रंटच्या बाद कॅपिटल टी टाइम नंतर तयार होणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची पोझिशन काय आहे. सपोज हा मीडियम आपण कन्सिडर करत आहे एअर आहे ज्यामध्ये लाईटची व्हेलॉसिटी आपण कन्सिडर केली सी आहे.
अकॉर्डिंग टू हायजन प्रिन्सिपल, फर्स्ट स्टेटमेंट ऑफ हायजन प्रिन्सिपल, या वेव्हफ्रंटच्या सरफेसवर असणारा प्रत्येक पॉईंट आपल्याला लाईटचा सेकंडरी सोर्स असल्यासारखा बिहेव करताना दिसतो. आता या प्रत्येक पॉईंट तर आपण इथे प्रत्येक पॉईंटचे सेकंडरी वेव्हलेट्स इथे आपण ड्रॉ करू शकणार नाही. त्यामुळे आपण याचे काही रेफरन्स पॉईंट सिलेक्ट केले. सपोज 3 पॉईंट आपण घेतले. हा घेतला एक ए पॉईंट, कन्सिडर करत आपण हा बी पॉईंट, आणि लेट अज्युम करत आहे हा सी पॉईंट. नाव आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ हायजन प्रिन्सिपल, या प्लेन वेव्हफ्रंटच्या सरफेसवर असणारा प्रत्येक पॉईंट स्वतः लाईटचा सेकंडरी सोर्स असल्यासारखा बिहेव करत आहे. त्यातले हे 3 पॉईंट आहेत. हे पण आपल्याला माहिती आहे सेकंडरी सोर्स सारखे बिहेव करत आहेत, बिकॉज दे आर इल्युमिनेटेड बाय लाईट ऑफ अदर सोर्स. लक्षात, त्यामुळे यांना आपण काय म्हणू शकतो, सेकंडरी सोर्स. ओके. ना अकॉर्डिंग टू द सेकंड स्टेटमेंट, या तिन्ही सोर्स ऑफ लाईट मधून आपल्याला माहित आहे जो सेकंडरी वेव्हलेट्स एमिट होत आहेत, तर आपल्याला माहिती आहे हे तिन्ही लाईटचे पॉईंट सोर्स आहेत. त्यामुळे याच्यापासून फायनाईट डिस्टन्सवर तयार होणारी जी वेव्हफ्रंट असेल तर ती आपल्याला माहिती आहे कोणची राहणार, स्पेरिकल वेव्हफ्रंट. त्यामुळे ए, बी आणि सी हे तिन्ही जे पॉईंट आहेत प्लेन वेव्हफ्रंटच्या सरफेसवर असणारे, हे यांच्यामधून काय एमिट करत आहे, लाईटला एमिट करत आहे. त्यामुळे आपल्याला माहित आहे की ए, बी आणि सी या तिन्ही पॉईंट सोर्सेस मधून बाहेर पडणाऱ्या सेकंडरी वेव्हलेट्स या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतील कितीच्या स्पीडने, सीच्या. आपल्याला फाइंड आउट करायची एबीसी या वेव्हफ्रंटच्या नंतर टी टाइमच्या बाद तयार होणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची पोझिशन काय आहे. तर आपल्याला माहित आहे ए या पॉईंट सोर्स मधून बाहेर पडणारा लाईट सीच्या स्पीडने टी या टाइम मध्ये टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार किती, सी टी. देअरफॉर ए या पॉईंट मधून बाहेर पडणारी एक सेकंडरी वेव्हलेट्स जी या रेच्या डायरेक्शनने ट्रॅव्हल करत आहे, ती आपल्याला माहिती आहे किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, सी टी. सिमिलरली या डायरेक्शनला किती, सी टी, या डायरेक्शनला किती, सी टी. याचा अर्थ ए या पॉईंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स टी टाइमच्या बाद एक्झॅक्टली किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहेत, सी टी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहेत. आणि ते आपल्याला पोहोचताना दिसत आहे ए पॉईंटच्या अराउंड ड्रॉ केलेल्या सेमी सर्कलच्या पेरिफेरी पर्यंत किंवा आर्क पर्यंत, की ज्याची रेडियस किती राहणार, सी टी. सिमिलरली बी या पॉईंट सोर्स मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स पण सीच्या स्पीडने टी टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, सी टी. आणि त्या पण आपल्याला माहिती आहे किती डिस्टन्स पर्यंत पोहोचले असतील, एक्झॅक्टली सी टी. त्यामुळे त्यांची पोझिशन जर आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी आपण बी पॉईंटच्या अराउंड काय ड्रॉ करत आहे, एक सेमी सर्कल, की ज्याची रेडियस किती कन्सिडर करत आहे आपण, सी टी. आणि एक्झॅक्टली सिमिलर आपण बघत आहे अबाउट पॉईंट सी, लाईक दिस. याचा अर्थ आपल्याला सांगता येणार ए, बी, सी या तिन्ही पॉईंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स आफ्टर अ टाइम ऑफ कॅपिटल टी विथ अ स्पीड ऑफ सी डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहेत, सी टी. आणि त्या सगळ्या आपल्याला पोहोचताना दिसत आहे या सेमी सर्कलच्या आर्क पर्यंत. मग आता आपण कम्प्लीट सर्कल का ड्रॉ केलं नाही, कारण आपल्याला माहिती आहे सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण बघितलं आहे दॅट दी सेकंडरी वेव्हलेट्स which are emitting from these secondary sources are only effective in forward direction. They are not effective in backward direction. त्यामुळे आपण कम्प्लीट सर्कल इथे ड्रॉ केलं नाही, कारण ए या पॉईंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स फक्त फॉरवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल करत आहेत. त्या बॅकवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल करणाऱ्या सेकंडरी वेव्हलेट्स इफेक्टिव्ह आहेत का, नाही. म्हणून आपण इथे सेमी सर्कल ड्रॉ केलेत. याचा अर्थ लक्षात आहे इकडे, हे जे सेमी सर्कलचे आर्क्स आहेत, दीज आर द पोझिशन ऑफ सेकंडरी वेव्हलेट्स ॲट अन इन्स्टंट ऑफ कॅपिटल टी. कॅपिटल टी या टाइमला एबीसी मधून बाहेर पडणाऱ्या सेकंडरी वेव्हलेट्सच्या पोझिशन रिप्रेझेंट करत आहे या सर्व सेमी सर्कलचे आर्क. नाउ थर्ड स्टेटमेंट आपल्याला काय सांगत आहे की याच सेकंडरी वेव्हलेट्सला ड्रॉ केलेला जो टँजंट आहे, दॅट इज दिस इज द टँजंट. ओके, हा रिप्रेझेंट करत आहे एबीसीच्या नंतर कॅपिटल टी या टाइमच्या बाद तयार होणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची पोझिशन. लेट ते आपण अज्युम करू ए डॅश, बी डॅश अँड सी डॅश आहे. सिमिलरली ए डॅश, बी डॅश आणि सी डॅश याच्या बियॉन्ड कॅपिटल टी टाइम नंतर तयार होणारी पुन्हा वेव्हफ्रंट कुठे आहे आपल्याला बघायचं. अगेन अकॉर्डिंग टू द फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला ए डॅश, बी डॅश, सी डॅश या वेव्हफ्रंटची पोझिशन माहित आहे. याच्यानंतर कॅपिटल टी टाइमच्या बाद तयार होणाऱ्या वेव्हफ्रंटची पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची. याचा अर्थ काय, अकॉर्डिंग टू द फर्स्ट स्टेटमेंट दिस पॉइंट किंवा each and every point on the surface of this wavefront behave as secondary source of light and it also emits secondary wavelets.
मग आपल्याला माहित आहे की ए डॅश बी डॅश आणि सी डॅश हे 3 रेफरन्स पॉईंट आपण घेत आहे या वेव्हफ्रंटवरचे. ते पण लाईटचे सेकंडरी सोर्स सारखं बिहेव करतील आणि आफ्टर टाइम ऑफ कॅपिटल टी सीच्या स्पीडने त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स पण किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतील, सी टी, लाईक दिस. असं. आता ए डॅश बी डॅश सी डॅश यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेटच्या जर पोझिशन आपल्याला काढायचे असतील तर त्यासाठी ए डॅश बी डॅश सी डॅश यांच्या अराउंड आपल्याला काय ड्रॉ करावं लागेल, सेमी सर्कल, ज्याची रेडियस किती राहणार, सी टी. त्यामुळे तो पण आपण इथे ड्रॉ केला सपोज असा. ओके. नाव इथे आपल्याला बघता येणार की ए डॅश बी डॅश सी डॅशच्या बियॉन्ड कॅपिटल टी टाइम नंतर ज्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत त्या कुठपर्यंत पोहोचल्या, या सेमी सर्कलच्या आर्क पर्यंत आपल्याला पोहोचताना दिसत आहे. नाव कॅपिटल टी टाइम नंतर तयार होणारी वेव्हफ्रंटची पोझिशन जर काढायची असेल तर अकॉर्डिंग टू थर्ड स्टेटमेंट या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्सला ड्रॉ केलेला कॉमन टँजंट किंवा टँजंट आपण इथे ड्रॉ करत आहे लाईक दिस. ओके. दिस कॉमन टँजंट ए डबल डॅश बी डबल डॅश सी डबल डॅश रिप्रेझेंट करत आहे याच्या नंतर तयार होणारी वेव्हफ्रंट. अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे 1 बाय 1 वेव्हफ्रंट आपल्याला तयार होताना दिसत आहे आणि सगळीकडे या मीडियममध्ये लाईट एनर्जी वेव्हफ्रंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला काय दिसत आहे, स्प्रेड होताना दिसत आहे. आलं लक्षात. दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ हायजन प्रिन्सिपल अँड युझिंग हायजन प्रिन्सिपल आपण बघितलं की कुठल्याही एका वेव्हफ्रंटची पोझिशन जर आपल्याला माहीत असेल तर त्याच्या बियॉन्ड कुठल्याही इन्स्टंटला तयार होणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची पोझिशन युझिंग हायजन प्रिन्सिपल आपण इझिली फाइंड आउट करत आहे. आलं लक्षात. अँड दिस इज द वन ॲप्लिकेशन. नाउ लेट अस डिस्कस द अनदर ॲप्लिकेशन फॉर स्पेरिकल वेव्हफ्रंट. हाऊ स्पेरिकल वेव्हफ्रंट प्रोड्युसेस आफ्टर स्पेरिकल वेव्हफ्रंट. Okay. Let us consider a point source of light S emitting waves in all direction. याच्या S या सोर्स मधून बाहेर पडणाऱ्या वेव्ह आपल्याला माहित आहे ऑल पॉसिबल डायरेक्शनला ट्रॅव्हल करत आहे इन अ गिवन मीडियम. लेट आपल्याला माहित आहे या पॉईंट सोर्स पासून फायनाइट डिस्टन्सवर तयार होणारी जी वेव्हफ्रंट आहे ती कोणची राहणार, स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. सपोज एका स्पेरिकल वेव्हफ्रंटची पोझिशन आपल्याला माहित आहे एस या सोर्सच्या अराउंड असणार आहे. सपोज ही ड्रॉ केली आपण. ओके. ही एक स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे एस या सोर्सच्या अराउंड असणारी, ज्याची पोझिशन आपल्याला माहित आहे. आपल्याला फाइंड आउट करायची याच्या बियॉन्ड कॅपिटल टी टाइम नंतर तयार होणाऱ्या वेव्हफ्रंटची पोझिशन काय आहे. तर तुम्हाला माहित आहे अकॉर्डिंग टू हायजन प्रिन्सिपल ईच अँड एव्हरी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ वेव्हफ्रंट ऍक्ट ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. त्यामुळे या स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या सरफेसवर असणारा प्रत्येक पॉइंट लाईटचा सेकंडरी सोर्स असल्यासारखा बिहेव करणार आणि तो पण आपल्यामधून काय एमिट करणार, सेकंडरी वेव्हलेट्सला. आता प्रत्येक पॉइंट तर इथे आपल्याला ड्रॉ करता येणं शक्य नाही, त्यामुळे आपण काय रेफरन्स पॉइंट कन्सिडर करू. सपोज हे हा घेतला एक ए, हा घेऊ आपण बी, लेट दिस इज सी अँड दिस इज कन्सिडर टू बी द डी. ओके. हे 4 पॉइंट आपण कन्सिडर करत आहे एस या सोर्सच्या अराउंड असणाऱ्या एका नॉन स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या. आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू द सेकंड स्टेटमेंट हे 4ही पॉइंट लाईटचे सेकंडरी सोर्स सारखं बिहेव करतील आणि ते पण आपल्यामधून काय एमिट करतील, सेकंडरी वेव्हलेट्सला. याच्या सेकंडरी वेव्हलेट्स ए बी सी डी या तिन्ही पॉइंट सोर्स मधून बाहेर पडत आहेत. त्या सर्व सेकंडरी वेव्हलेटची फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि स्पीड सेम आहे ॲज दॅट ऑफ द वेव्ह एमिटेड बाय सोर्स एस. ओके. बट या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स आपल्याला माहिती आहे इफेक्टिव्ह आहेत फक्त कोणत्या डायरेक्शनला, फॉरवर्ड डायरेक्शनला. त्यामुळे ए या बी या पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स फक्त फॉरवर्ड डायरेक्शनला ट्रॅव्हल करत आहेत. त्यामुळे बी साठी फॉरवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द राईट हँड साईड अशी इकडे आहे. म्हणून बी मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स सीच्या स्पीडने या मीडियम मध्ये टी टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतील, सी टी. त्यामुळे बी या पॉइंट मधून बाहेर पडणारी एक सेकंडरी वेव्हलेट्स जी या डायरेक्शनला ट्रॅव्हल करत आहे सी टी एवढं डिस्टन्स. फर्दर या डायरेक्शनला ट्रॅव्हल होणारी एक वेव्ह ती पण सिटी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे, ती पण सिटी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे. त्यामुळे बी या पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स कॅपिटल टी या टाइम मध्ये सीच्या स्पीडने डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहेत सी टी. त्यामुळे त्या सगळ्यांची पोझिशन जर आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला बी या पॉइंटच्या अराउंड काय ड्रॉ करावं लागेल, एक सेमी सर्कल. ज्या सेमी सर्कलची
रेडियस किती राहणार, ct. का, कारण बी या पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स कॅपिटल टी टाइमच्या बाद इथून इथपर्यंत पोहोचल्या. इन द सेम टाइम, एक्झॅक्टली त्याच टाइम मध्ये ए मधून बाहेर पडणाऱ्या सेकंडरी वेव्हलेट्स पण किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहेत, ct. त्यामुळे त्यांचे पण पोझिशन जर आपल्याला काढायचे असेल तर त्यासाठी आपण ए पॉइंटच्या अराउंड काय ड्रॉ करणार, एक सेमी सर्कल. असा एक सेमी सर्कल आपण ड्रॉ करत आहे. सिमिलरली डी पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सेकंडरी वेव्हलेट्स पण डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहेत, ct. त्यामुळे त्यांची पण पोझिशन जर काढायची असेल आपल्याला तर असा एक सेमी सर्कल इथे ड्रॉ करावा लागेल. ओके, अँड सेम त्याच पद्धतीने सी साठी पण आपण तेच घेणार. दॅट मीन्स आपल्याला माहित आहे एबीसीडी या चारही पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स सीच्या स्पीडने कॅपिटल या टी या टाइम मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स ट्रॅव्हल करताना दिसत आहेत, ct. अँड त्या पोहोचत आहे या सेमी सर्कलच्या पेरिफेरी पर्यंत. मग इथे आपण कंप्लीट सर्कल का ड्रॉ केलं नाही, असा कंप्लीट सर्कल का ड्रॉ केलं नाही, तर आपल्याला माहित आहे या ज्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स आहेत दे आर ओनली इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. त्या अशा मागे येऊ शकतात का, नाही. म्हणून आपल्याला फक्त इथे काय ड्रॉ करावं लागतील, सेमी सर्कल्स. ओके, नाव एबीसीडी या चारही पॉइंट मधून बाहेर पडणाऱ्या सगळ्या सेकंडरी वेव्हलेट्स मॅक्सिमम डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे इतकं. आता कॅपिटल टी या इन्स्टंटला तयार होणाऱ्या नवीन स्पेरिकल वेव्हफ्रंटची आपल्याला फाइंड आउट करायची पोझिशन काय आहे, तर त्यासाठी या सर्व सेकंडरी वेव्हलेट्सला ड्रॉ केलेला टँजंट. ओके, धिस टँजंट सपोज कन्सिडर करायला ए डॅश, दिस इज बी डॅश, दिस इज सी डॅश अँड दिस इज डी डॅश. नाव एबीसीडी या एका स्पेरिकल वेव्हफ्रंटची पोझिशन आपल्याला माहित आहे. त्याच्या बियॉन्ड, त्याच्यानंतर कॅपिटल टी टाइमच्या बाद तयार होणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची पोझिशन आपण फाइंड आउट केली, ए डॅश, बी डॅश, सी डॅश, डी डॅश, युझिंग हायजन प्रिन्सिपल. सिमिलरली याच्या बियॉन्ड पुन्हा आपल्याला काढता येणार मॅक्सिमम डिस्टन्स ct अगेन, टी टाइमच्या नंतर तयार होणारे अगेन फाइंड आउट करायचे असेल आपल्याला तर असं. फर्दर इकडे पण असंच, इकडे पण असंच. त्यांच्या वेव्हफ्रंटची पोझिशन काढायची असेल तर फर्दर सेमी सर्कल्स, फर्दर सेमी सर्कल्स. नाव आता नवीन वेव्हफ्रंटची पोझिशन आपण फाइंड आउट करणार बाय ड्रॉइंग अ कॉमन टँजंट टू ऑल दिस सेकंडरी वेव्हफ्रंट्स. दिस रिप्रेझेंट सी डबल डॅश, ए डबल डॅश, डी डबल डॅश. सिमिलरली ओके, अशा प्रकारे एस या सोर्सच्या अराउंड या वेव्हफ्रंटची पोझिशन आपल्याला जर माहित असेल तर त्याच्या बाद तयार होणारी नवीन वेव्हफ्रंट, त्याच्या बाद तयार होणारी नवीन वेव्हफ्रंट, अशी वन बाय वन वेव्हफ्रंट आपल्याला फॉर्म होताना दिसत आहे विथ कंटिन्युअसली इन्क्रीजिंग रेडियस. आपल्याला माहित आहे की कुठल्याही सोर्समधून जेव्हा लाईट एनर्जी बाहेर पडते तेव्हा आपल्याला असं अपियर होते की वेव्हफ्रंट एकच वेव्हफ्रंट आहे आणि ती ट्रॅव्हल करत आहे, बट ऍक्च्युअली वेव्हफ्रंट ट्रॅव्हल करत आहे का, नाही. वेव्हफ्रंट ट्रॅव्हल न, आपल्याला माहिती आहे वेव्हफ्रंट नवीन प्रत्येक इन्स्टंटला नवीन वेव्हफ्रंट आपल्याला प्रोड्यूस होताना दिसत आहे आणि प्रत्येक समोर तयार होणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची रेडियस अगोदरच्या वेव्हफ्रंटपेक्षा कशी आहे, जास्त. याचा अर्थ अकॉर्डिंग टू हायजन प्रिन्सिपल आपल्याला सांगता येणार वन बाय वन वेव्हफ्रंट तयार होत आहे आणि प्रत्येक समोर येणाऱ्या नवीन वेव्हफ्रंटची रेडियस आणि साईज आपल्याला काय दिसते, इन्क्रीज होताना दिसत आहे. आणि लाईट एनर्जी आपल्याला सगळीकडे काय दिसते, डिस्ट्रीब्यूट होताना दिसत आहे. जसं इथे लाईट एस या सोर्समधून बाहेर पडणारी लाईट एनर्जी बीने रिसीव्ह केली, त्याने लाईट एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली, याने लाईट एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली, याने, अशी सगळ्या मीडियममध्ये लाईट एनर्जी आपल्याला काय दिसते, डिस्ट्रीब्यूट होताना दिसत आहे. म्हणून आपण बघितलेलं आहे की एखाद्या डार्क रूममध्ये आपण स्मॉल लाईटचा सोर्स जर तिथे प्लेस केला तर तो इनफ आहे त्या पूर्ण रूमला लाईट अप करण्यासाठी. एका डार्क रूममध्ये जर आपण छोटीशी मेणबत्ती जरी घेऊन गेलो तरी ती मेणबत्ती इनफ आहे त्या पूर्ण रूममध्ये लाईटला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी किंवा त्या पूर्ण रूमला लाईट अप करण्यासाठी. हे कशामुळे होत आहे, ड्यू टू द प्रोपॅगेशन ऑफ लाईट एनर्जी इन द फॉर्म ऑफ वेव्हफ्रंट अकॉर्डिंग टू हायजन प्रिन्सिपल लाईक दिस. आहे लक्षात. आता आपल्याला माहित आहे हायजननी हे जे प्रिन्सिपल एक्सप्रेस केलं, हे प्रिन्सिपल त्याने एक्सप्रेस केलं बिफोर द इन्व्हेन्शन ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट. अल्टिमेटली हा काय आहे, स्कॅटरिंग इफेक्टच आहे. आहे लक्षात. पण स्कॅटरिंग इफेक्टचं इन्व्हेन्शन होण्या अगोदर हायजननी त्याच्या प्रिन्सिपलमध्ये एक्झॅक्टली तशाच प्रकारचा फेनॉमेनॉन त्याने इथे एक्सप्रेस केलेला आहे. आहे लक्षात. दिस इज द हायजन प्रिन्सिपल
आणि युझिंग द हायजन प्रिन्सिपल आपण बघितलं आहे हाऊ प्लेन वेवफ्रंट प्रोड्युसेस आफ्टर अ प्लेन वेवफ्रंट अँड लाईट एनर्जी डिस्ट्रीब्यूट्स. तसेच आपण बघितलं की हाऊ स्पेरिकल वेवफ्रंट प्रोड्युसेस वन बाय वन, आणि प्रत्येक समोर तयार होणाऱ्या वेवफ्रंटची जी रेडियस आहे ती कॉन्स्टंटली काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. लक्षात. अशा प्रकारे आपल्याला बघताना ॲप्लिकेशन्स हे आहेत ॲप्लिकेशन्स ऑफ हायजन प्रिन्सिपल. कळलं सगळ्यांपर्यंत? आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, बाकी आपण नंतर बघू. थँक्यू.